Hello student. So today lecture we have discussed about the three most important point of chemical thermodynamics. First point is heat capacity. Second point is molar heat capacity. Molar means 1 mole. And last one is the most important. This is the most important part, specific heat capacity. So first, what is the heat capacity? First, discuss about what is heat capacity. Heat capacity means it is the amount of heat transferred. Okay, it is the amount of heat transferred to a system is called as a heat capacity. म्हणजे याचा अर्थ काय, एखादी सिस्टीम आहे तर ती सिस्टीम किती हीट ट्रान्सफर होऊ शकते, एखादी सिस्टीम थ्रू किती हीट ट्रान्सफर होऊ शकते, तर त्याला म्हणतो आपण हीट कॅपॅसिटी असं म्हणतो. त्याला म्हणतो आपण हीट कॅपॅसिटी. ऍक्च्युली टेक्निकल डेफिनेशन काय आहे, कन्सेप्ट काय तुम्हाला सांगतो हीट कॅपॅसिटीची. तर बेसिकली ह्याची डेफिनेशन अशी आहे, हीट कॅपॅसिटी इज डिफाइंड ॲज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड. ओके, द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस इज कॉल्ड एज अ हीट कॅपॅसिटी. म्हणजे याचा अर्थ काय, आता बघा फॉर एक्झाम्पल समजा ही एक सिस्टीम आहे, एखादी सिस्टीम आहे. ओके, सिस्टीम म्हणजे काय आपण ऑलरेडी याच्यामध्ये बघितलेलं लेक्चरला. सिस्टीमचा अर्थ काय की युनिव्हर्स मधला असा एखादा पार्ट ज्याचं आपण काय करतो, थर्मोडायनॅमिकली काय करतो, त्याचं आपण इन्व्हेस्टिगेशन करतो किंवा थर्मोडायनॅमिकली त्याचा काय करतो, आपण स्टडी करतो. ओके, म्हणजे आपण त्याची एनर्जी काय करू शकतो, मेजर करू शकतो. आता एनर्जी कशामध्ये मेजर करतात हे पण तुम्हाला माहित असणं महत्वाचं आहे. एनर्जी ऑफ ए सिस्टीम इज मेजर्ड बाय ओनली 2 वेज. दोन वेने आपण काय करू शकतो, आपण एनर्जी मेजर करू शकतो. एकतर त्याची हीट, नाहीतर एक त्याचं वर्क. कशाला का, एकतर हीट किंवा वर्क हे दोनच वेज आहेत की ज्याच्यामध्ये एनर्जी काय होऊ शकते, सिस्टीमची चेंज होऊ शकते. याच्यामध्ये आता एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक रिएक्शन्स असतात. एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय, एक्झो मीन्स हीट इज इव्हॉल्ड म्हणजे एनर्जी काय झाली याच्यामध्ये, इव्हॉल्ड. लक्षात का. एंडोथर्मिक मध्ये काय, हीट इज ऍब्सॉर्ब, हीट त्याच्यामध्ये काय केलं, ऍब्सॉर्ब केली. तसं का, किंवा वर्क डन ऑन द सिस्टीम असेल, असं वर्क डन असेल ऑन द सिस्टीम म्हणजे सिस्टीमवर असताना वर्क डन, किंवा वर्क डन बाय द सिस्टीम. ते आपण ते थर्मोडायनॅमिक लॉचे लेक्चर आपण स्टडी केलंय. ओके, बरं ठीक आहे. आता हीट कॅपॅसिटी याचा अर्थ काय, समजा हा सिस्टीम आहे आणि ह्या सिस्टीमचं आपल्याला काय करायचंय, 1 डिग्री सेल्सिअस. कशाला का, 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर काय करायचं, इन्क्रीज करायचंय. 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर काय करायचं, इन्क्रीज करायचंय. आता टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे, पण टेम्परेचर कसं इन्क्रीज होतं, हीट देऊन होते ना. म्हणजे एखाद्या सिस्टीमचं 1 डिग्री सेल्सिअस लक्षात का टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी जी अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड आहे, त्याला म्हणतो आपण हीट कॅपॅसिटी असं म्हणतो. आता आपण जी हीट सप्लाय करणार आहे ते आपण कशामध्ये मेजर करणार आहे, एकतर जूल मध्ये मेजर करणार किंवा मॅक्झिमम आपण कशामध्ये मेजर करतो, कॅलरी मध्ये मेजर करतो. लक्षात का. हीट कॅपॅसिटीचे बेसिकली डेफिनेशन काय, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस और 1 केल्विन म्हटलं तरी चालेल. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर एखाद्या सिस्टीमचं इन्क्रीज होण्यासाठी किंवा इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला जी हीट लागते त्याला म्हणायचं हीट कॅपॅसिटी असं म्हणायचं. हे लक्षात आहे, हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आता हीट कॅपॅसिटीचा जो सिम्बॉल आहे इट इज डिनोटेड बाय क्यू. क्यू मध्ये आपण हीट कॅपॅसिटी म्हणतो आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू सी इंटू डेल्टा टी. त्याचं मल्टिप्लिकेशन आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सी. सी इज अ हीट कॅपॅसिटी. ओके, आणि डेल्टा टी इज द चेंज इन टेम्परेचर. त्याला म्हणतो आपण चेंज इन टेम्परेचर असं म्हणतो. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. सो क्यू इज इक्वल टू सी इंटू डेल्टा, त्याला म्हणतो आपण हीट कॅपॅसिटी म्हणतो. दिस इज बेसिकली पार्ट. देन व्हॉट इज द युनिट ऑफ हीट कॅपॅसिटी. आता याच्यामध्ये बघा, ही क्यू म्हणजे हीट, सी म्हणजे काय हीट कॅपॅसिटी, डेल्टा टी म्हणजे काय टेम्परेचर. सो सी इज इक्वल टू क्यू अपॉन डेल्टा टी. ओके, सी इज इक्वल टू क्यू अपॉन डेल्टा टी. आता बघा हा कोण याच्यामध्ये हीट आहे, हीटचं युनिट काय आहे, जूल, आणि टेम्परेचर काय असणार आहे, केल्विन. म्हणजे याचं युनिट काय येणार आहे, जूल पर केल्विन. त्यानंतर युनिट जूल पर केल्विन. दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. म्हणायचं हीट कॅपॅसिटी असं म्हणायचं. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट इज अ व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोलार हीट कॅपॅसिटी. ऍक्च्युली हीट कॅपॅसिटी इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हे तुम्ही पहिला शिका. हीट कॅपॅसिटी इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दिस पॉइंट I have already taken in the online lectures. What is the meaning of the extensive property? Extensive means the property which depends on the amount of substance. If amount of substance increases, the properties are increases. If amount of substance decreases, the properties also decreases. Okay, त्याला म्हणायचं हीट कॅपॅसिटी असं म्हणायचं.
नेक्स्ट पार्ट इज व्हॉट इज द मीनिंग ऑफ मोलार हीट कॅपॅसिटी. फक्त याच्यामध्ये काय चेंज झाले, फक्त मोलार हा पार्ट आलाय. मोलार मीन्स 1 मोल. आता याची डेफिनेशन काय तर बघा, मोलार हीट कॅपॅसिटी मीन्स इट इज डिफाइंड एज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड to raise the temperature of amount of heat required to raise the temperature of 1 mole of a substance. 1 mole of a substance by 1 degree Celsius or unit degree Celsius. लक्षात का म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही एक सबस्टन्स घेतला, हा सबस्टन्स किती आहे 1 मोल घेतला. तुम्ही काय घेतला हा 1 मोल. एक सबस्टन्स घेतला, कुठलाही सबस्टन्स, तो गॅस असू दे लिक्विड असू दे, ओके, तो सबस्टन्स आपण घेतला 1 मोल घेतला. हीट कॅपॅसिटी मध्ये सबस्टन्सची अमाऊंट नव्हती, अमाऊंट फिक्स नव्हती. ह्याच्यामध्ये कसं आहे मोलार हीट कॅपॅसिटी मध्ये जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्सची अमाऊंट फिक्स आहे की ते 1 मोल. तुम्ही 1 मोल सबस्टन्स घेतला आणि 1 मोल सबस्टन्स आहे त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस न 1 मोल सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस न इन्क्रीज होण्यासाठी जे आपल्याला हीट लागते, जी हीटची रिक्वायरमेंट आहे, जे अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड आहे त्याला काय म्हणायचं मोलार हीट कॅपॅसिटी असं म्हणायचं. दिस इज कॉल्ड एज अ मोलार हीट कॅपॅसिटी. व्हेरी सिंपल डेफिनेशन आहे. काय म्हणलं याच्यामध्ये द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ ए सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. लक्षात का म्हणजे 1 मोल सबस्टन्सचं 1 डिग्री सेल्सिअसचं 1 मोल म्हणजे युनिट मास सबस्टन्सचं 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे युनिट डिग्री सेल्सिअस किंवा त्याला आपण 1 केल्विन म्हटलं तरी चालेल. ओके, 1 केल्विन म्हणजे 1 मोल सबस्टन्सचा 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी आपण जी हीट रिक्वायरमेंट आहे त्या हीटला काय म्हणायचं मोलार हीट, त्याला काय म्हणायचं मोलार हीट कॅपॅसिटी समजायचं. कॉल्ड एज अ मोलार हीट कॅपॅसिटी. ओके, आता बघा याच्यामध्ये मॅथमॅटिकल इक्वेशन काय येणार आहे तर मोलार हीट कॅपॅसिटी मीन्स इट इज डिनोटेड बाय Cm. सो Cm इज इक्वल टू C बाय N. Cm इज इक्वल टू C बाय N. तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू जर आपण पुट केली, मगाशी व्हॅल्यू कुठली होती Q इज इक्वल टू काय होता C इंटू डेल्टा T होता. ओके, दिस इज कॉल्ड एज अ C इज अ मोलार हीट कॅपॅसिटी, Q इज अ हीट आणि डेल्टा T इज अ चेंजिंग टेम्परेचर. आता बघा ह्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे Cm इज इक्वल टू C बाय N म्हणजे काय अर्थ C इज इक्वल टू जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केला C इज इक्वल टू Cm इंटू N. ही व्हॅल्यू आपण पुट केली तर इक्वेशन काय होणार Cm इंटू N इंटू डेल्टा T. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ मोलार हीट कॅपॅसिटी. याला म्हणायचं मोलार हीट कॅपॅसिटीच म्हणायचं. तुम्हाला 1 मोल सबस्टन्स माहिती आहे कसं कॅल्क्युलेट करायचं, मोल नंबर ऑफ मोल्स कसं कॅल्क्युलेट करतो आपण, मास आपण मोलार मास. लक्षात का म्हणजे 1 मोल सबस्टन्स आहे त्या 1 मोल सबस्टन्सचा 1 डिग्री सेल्सिअसना टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी जे अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड आहे त्याला म्हणतो आपण मोलार हीट कॅपॅसिटी समजतो. ओके, नेक्स्ट इज व्हॉट इज द युनिट ऑफ दिस मोलार हीट कॅपॅसिटी. सिंपल आहे, त्याचं हीट कॅपॅसिटी युनिट काय होतं जूल पर केल्विन होतं. ह्याचं युनिट काय जूल पर केल्विन अँड पर मोल. जूल per Kelvin and per mole. This is the most important part. Okay. Then last one is the specific heat capacity. आता specific heat capacity अर्थ काय हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ओके, जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला विचारतात, क्वेश्चन याच्यावर विचारलेले आहेत आणि एनसीईआरटी मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मीन्स ह्याच्यामध्ये फक्त काय होतं की जसं मोलार हीट कॅपॅसिटी मध्ये 1 मोल हा पार्ट आहे, फक्त स्पेसिफिक मध्ये काय होतं ह्या 1 मोलच्या ऐवजी काय होणार फक्त 1 ग्रॅम येणार आहे. लक्षात का is 1 mole is instead of 1 gram. आता बघा specific heat capacity means it is defined as the amount of heat, okay, amount of heat required to raise the temperature, okay, amount of heat required to raise the temperature of 1 gram of a substance by 1 degree Celsius by 1 degree Celsius. ज्याचा अर्थ तुम्ही एखादा सबस्टन्स घेतला तर सबस्टन्स किती पाहिजे 1 ग्रॅम पाहिजे. किती पाहिजे 1 ग्रॅम. मगाशी 1 मोल होता, आता किती आहे 1 ग्रॅम. समजा आता हा एखादा सबस्टन्स आहे, हा तुम्ही वेट करून घ्या किती याचा हा 1 ग्रॅम त्याचं वेट आहे. लक्षात का 1 ग्रॅम सबस्टन्स आहे, हा 1 ग्रॅम सबस्टन्सचं 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी 1 ग्रॅम सबस्टन्सचा 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी जी अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड आहे दिस इज कॉल्ड एज अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं म्हणतो. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. म्हणजे 1 ग्रॅम सबस्टन्सचा 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी जी अमाऊंट ऑफ हीटची रिक्वायरमेंट असते लक्षात का त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मध्ये. दिस इज कॉल्ड एज अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. अँड देन व्हॉट इज युनिट ऑफ दिस स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. जसं मोलार हीट कॅपॅसिटी मध्ये काय होता जूल
पर केल्विन पर मोल होता, पण तिथे काय होणार आहे जूल पर केल्विन अँड पर ग्रॅम, जूल पर केल्विन अँड पर ग्रॅम. ओके, आता फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं आता बघा, फॉर एक्झाम्पल वॉटर जी स्पेसिफिक कॅपॅसिटी आहे ती किती आहे 4.2 जूल पर केल्विन पर ग्रॅम, 4.2 जूल पर केल्विन पर ग्रॅम. दिस इज अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर. वॉटरची काय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे असं असतं काय, वॉटर तुम्ही 1 ग्रॅम घेतला जसं का 1 ग्रॅम वॉटर च 1 डिग्री सेल्सिअस, 1 ग्रॅम वॉटरचं 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे 4.2 एवढी काय लागणार आहे हीट लागणार आहे, एवढी काय लागणार आपल्याला हीट. दिस इज कॉल्ड एज अ specific heat capacity. This is called as a specific heat capacity. This is the most important and basic part of thermodynamics. हा पार्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता याच्या रिलेटेड पुढचा पार्ट असणार आहे, तर तो म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ सीपी अँड व्हॉट इज मिनिंग ऑफ सीबी. सी मीन्स हीट कॅपॅसिटी at constant pressure. Cp means heat capacity at constant pressure. And what is the meaning of Cv? Heat capacity at constant volume. Okay. आता heat capacity related एक पॉइंट आपण बघितला होता, एक मॅथमॅटिकल इक्वेशन असं होतं. काय इक्वेशन होतं? सो Q is equal to C into delta T. Okay. Q is equal to C into delta T. Q is a heat. C is a heat capacity. Delta T means change in temperature. Okay. आता बघा, at constant volume heat capacity is लक्षात का at constant volume heat capacity is at constant volume heat capacity काय होणार QV is equal to CV into delta T. ओके, QV is equal to CV into delta T. ह्याला आपण काय म्हणू शकतो डेल्टा U पण म्हणतो, इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी त्याला काय म्हणायचं ते पुढच्या लेक्चर मध्ये कव्हर करू. लक्षात का हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना हीट कॅपॅसिटी किती असणार आहे, तर तो QV इज इक्वल टू CV हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इनटू डेल्टा T. त्याला म्हणतो आपण चेंज इन इंटरनल एनर्जी असं म्हणतो. ओके, अँड देन हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर काय आहे इक्वेशन QP इज इक्वल टू CP इनटू डेल्टा T. ओके, QP इज इक्वल टू CP इनटू डेल्टा T. दिस कॉल्ड एज अ चेंज इन एन्थाल्पी. त्याला म्हणतो आपण चेंज इन एन्थाल्पी. तो पण पॉइंट आपण काय करू पुढच्या लेक्चरला कव्हर करू. हे दोन्ही पॉइंट लक्षात ठेवायचे, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आता आपल्याला काय करायचं आहे, दोघांचं काय पाहिजे रिलेशन पाहिजे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द CP अँड CV. आता काय करतो, या दोघांचं रिलेशन तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, ते पण ते काय करून डिस्कस करू. ओके, आता बघा, तर फर्स्ट व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द CP अँड CV. आता बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला आता बेसिकली काय करायचं आहे, तर एक थर्मोडायनॅमिकली एक इक्वेशन आहे. त्या इक्वेशनच्या मध्ये इन थर्मोडायनॅमिकली डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस R डेल्टा T. ओके, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस R डेल्टा T. दिस इक्वेशन ओनली फॉर 1 मोल ऑफ गॅस मॉलिक्यूल, फॉर 1 मोल गॅस मॉलिक्यूल. हे इक्वेशनचं डेरिव्हेशन पण हे ऑनलाईन लेक्चर्स मध्ये आहे. आता आपल्याला काय करायचं, फक्त या दोघांच्या रिलेशनसाठी हे डायरेक्ट आपल्याला इक्वेशन यूज करायचं. कुठलं इक्वेशन आहे, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस R डेल्टा T. डेल्टा मीन्स चेंज इन enthalpy, delta is change in internal energy, R is real gas constant and delta T means change in temperature. Okay, आता बघा delta H व्हॅल्यू येतात, ही व्हॅल्यू सुद्धा आपण पुट केली. delta H is equal to CP into delta T. CP into delta T is equal to delta U value, delta value is CV into delta T. CV into delta T plus R delta T. Okay, so in this equation, so this delta T and delta T get cancelled. So final equation CP is equal to CV plus R. CP is equal to CV plus R. आता बघा, हा CV आहे इकडं, मग इकडं या साईडला गेल्यावर काय होणार मायनस होणार. सो CP minus CV is equal to R. CP minus CV is equal to R. This is the most important relation between the CP and CV. So CP heat capacity at constant pressure minus CV heat capacity at constant volume is equal to R. R is a real gas constant. R काय असणार याच्यामध्ये रिअल गॅस कॉन्स्टंट असणार. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, आपण CP एखाद्या गॅस मॉलिक्यूल्स आहे, त्या गॅस मॉलिक्यूलची CP पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो आणि CV पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आता कशी कॅल्क्युलेट करायची ते पण बघू. हां, ठीक आहे. आता बघू, आपण सुरुवातीला काय करतो, इथे पाहिजे CP minus CV is equal to R. व्हॅल्यू इथे लिहू.
आता क्वेश्चन तुम्हाला असं असणार आहे, व्हॉट इज द रिलेशन, what is the relationship between Cp and Cv in case of the nitrogen gas molecule, in case of nitrogen gas molecule. म्हणजे नायट्रोजन गॅस मॉलिक्यूलला Cp आणि Cv चे रिलेशन काय असणार आहे असं तुम्हाला जे नीटला क्वेश्चन असणार आहे. आता काय करायचं ह्याच्यामध्ये, नायट्रोजन गॅस मॉलिक्यूल ह्याच्यामध्ये आपण काय करायचंय, मोलार हीट कॅपॅसिटी ते इक्वेशन आपल्याला यूज करायचं आहे. आता बघा Cp - Cv इज इक्वल टू R. ओके, मोलार हीट कॅपॅसिटी इथे काय होणार इक्वेशन, इथे इक्वेशन आपण काय बघितलं होता, सो Q इज इक्वल टू C इंटू डेल्टा T. Q इज इक्वल टू C इंटू डेल्टा T. ओके, अँड फॉर मोलार हीट कॅपॅसिटी आपण काय करणार आहे, ह्या नायट्रोजन गॅसचे जे मोलार मास आहे, त्याला काय करणार आपण मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे असं अर्थ बघा, इथे किती नायट्रोजन, हा 1 मोल नायट्रोजन आहे, 1 मोल ऑफ नायट्रोजन गॅस मॉलिक्यूल. नायट्रोजन गॅस मॉलिक्यूलचा ॲटॉमिक मास, त्याचा मोलार मास, ॲटॉमिक मास 14 आहे, मोलार मास किती होणार आहे 28 ग्रॅम. किती होणार 28 ग्रॅम. मग तुम्हाला काय गॅस मॉलिक्यूल दिला तर तुम्हाला फक्त काय करायचं, व्हॅल्यू तिथे पुट करायची. कशी पुट करणार, मी काय करणार याचा मोलार जो मास आहे त्या मोलार मास मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय करणार याच्यामध्ये 28 Cp मायनस 28 Cv इज इक्वल टू R. 28 Cp मायनस 28 Cv इज इक्वल टू R. 28 काय याच्यामध्ये कॉमन, 28 इंटू Cp मायनस Cv इज इक्वल टू R. Therefore Cp minus Cv is equal to R by 28. Cp minus Cv is equal to R by 28. This is a relationship between the Cp and Cv in case of the nitrogen gas molecule. असं तुम्हाला क्वेश्चन असणार आहे. हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. सिंपल क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय करायचं आपण, फक्त तो गॅस मॉलिक्यूल आहे, तर गॅस मॉलिक्यूलचा ऍक्च्युअली मेजर करता आपण काय करणार आहे, मोलार हीट कॅपॅसिटी मेजर करतो. ओके, 1 मोल. आता 1 मोल नायट्रोजन गॅस मॉलिक्यूल म्हणजे 1 मोल म्हणजे किती होणार, 28 होणार, 28 ग्रॅम. म्हणजे 28 ग्रॅम म्हणजे 1 मोल झालं, म्हणजे 28 Cp मायनस 28 Cv इज इक्वल टू R. 28 कॉमन काढलं, Cp मायनस Cv इज इक्वल टू R बाय 28. हा बेसिकली असे क्वेश्चन्स ह्या पॉइंटवर तुम्हाला असतील. आता बघा ना, त्याच्यामध्ये